सुनेत्रा पवार आणि बारामती पोटनिवडणुकीत शेवटच्या क्षणी गेम फिरवला. लक्ष्मण हाकेंची माघार दत्तात्रय भरणेंनी मन वळवलं. बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या रणधुमाळीत आज एक मोठी राजकीय घडामोड घडलेली आहे. ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी आपला उमेदवारी अर्ज न भरता निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. महायुतीच्या नेत्यांनी आणि विशेषतः दत्तात्रय भरणे यांनी केलेल्या यशस्वी मध्यस्थीमुळे हाके यांनी सुनेत्रा पवार यांना पाठिंबा जाहीर केल्याने समजतं आहे आणि यामुळे बारामतीतील लढत आता थेट सुनेत्रा पवार विरुद्ध काँग्रेसचे आकाश मोरे अशी होणार आहे. लक्ष्मण हाके हे आपला उमेदवारी अर्ज भरण्यासाठी बारामतीत दाखल झाले होते. मात्र त्याचवेळी महायुतीचे नेते कामाला लागले. मंत्री दत्तात्रय भरणे यांनी तातडीनं लक्ष्मण हाके यांची भेट घेतली. अजितदादांच्या निधनामुळे निर्माण झालेली भावनिक परिस्थिती आणि बारामतीच्या विकासाची निरंतरता लक्षात घेऊन ही निवडणूक बिनविरोध व्हावी किंवा किमान महायुतीला पाठिंबा मिळावा यासाठी भरणे यांनी हाके यांची मनधरणी केली. राजकारणामध्ये भूमिका घेत नाहीत लोक. एका कार्यकर्त्याने भूमिका घेतली तर तुम्ही एवढं आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करताय. महाराष्ट्राच्या देशाच्या राजकारणात लोक युटर्न घेत नाहीत. यशवंतराव चव्हाणांपासून लोकांनी युटर्न घेतलेले आहेत. किती उदाहरणं सांगू तुम्हाला मी. ही भूमिका दबावातून आहे. अनेक नेत्यांचे फोन आले. दबावाचा काय मी बोललो दबाव आहे माझ्यावर. मी एवढं म्हणतोय की मला रिक्वेस्ट केली, वरिष्ठांनी रिक्वेस्ट केली. निर्णय प्रक्रियेमध्ये असलेल्या राजसत्तेमध्ये अंतिम पदावर बसलेल्या माणसाने जर मला कॉल केला असेल, माझे प्रश्न जर काही सुटत असतील, माझ्या डेलिगेशनला ते निमंत्रण देत असतील तर मी का त्याच्यावर विचार करू नये. हा जो संघर्ष तो चालू राहील पुढे. मग हा जो संघर्ष सुरू आहे, संघर्ष चालू राहील. आमच्या शोषितांचे, वंचितांचे, पीडितांचे जर प्रश्न सुटत नसतील, महाराष्ट्राच्या बजेटरी सेशनमध्ये 0.5% जास्त तरतूद होत नसेल, आम्ही बोलायचं नाही. मी एखादं डेलिगेशन घेऊन गेलो म्हणजे मी त्यांच्याशी कॉम्प्रोमाइज केलं असं तुमचं म्हणणं आहे. मी ताईंना पाठिंबा दिला, एका महिलेला पाठिंबा दिला. महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री पदावर असणाऱ्या एका महिलेच्या रिक्वेस्ट कॉलला मी सकारात्मक प्रतिसाद दिला. याच्यातून मला खलनायक ठरवताय तुम्ही. बारामती जे काय प्रलंबित प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी पुढे तुम्ही सुनेत्रा पवारांना भेटणार, बोलणार तुम्ही. आंदोलक म्हणून, कार्यकर्ता म्हणून लोकशाहीमध्ये विरोधकांनी बोलायचं नाही. विरोधकाची स्पेस भरून नाही काढायची. सत्ताधाऱ्यांच्या मनमानीला बळी द्यायचं असं तुमचं म्हणणं आहे. जसं आता सुनेत्रा पवार तुमच्याकडे विनंती त्यांनी केली की बाबा बिनविरोधसाठी, तर बारामतीचे प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी तुम्ही पुढे सुनेत्रा पवारांना भेटणार, मागण्या करणार, काय करू, अर्ज करू. नाही प्रतिसाद मिळाला त्या प्रश्नाला न्याय देण्यासाठी आंदोलन करण्याचा मार्ग काय. आम्हाला काय त्यांनी काय बंदी घातली का कुणी. लोकशाही सिस्टीम पत्रकारांनी समजून घेतली पाहिजे. एखादी मूव केली म्हणजे आरोपी ठरले असं कोणी सांगितलं लोकशाहीमध्ये. निवडणुकीतून माघार घेतली आहे. सुनेत्रा वहिनींच्या पुतळ्याला फिरणार आहात का बारामती तालुक्यात? हे बघा, ते मी ठरवेन. माझा आत्ताचा विषय काय आहे की मी अर्ज भरत नाही. हे वास्तव आहे. फिरायचं का नाही फिरायचं ते मी सांगेन ना तुम्हाला. माघार घेतली प्रेस कशाची घेतली आता. धन्यवाद. हाके सरांनी मान देऊन आज या पोटनिवडणुकीमध्ये सुनेत्रा वहिनीसाठी माघार घेतली. त्याबद्दल आमच्या सगळ्यांच्या वतीनं मी हाके सरांचं आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांचं मी त्यांचे आभार मानतो. त्यांनी माघार घेण्याचा निर्णय घेतला. आश्वासन वगैरे काही नाही, चर्चा झाली. शेवटी दादांना श्रद्धांजली हा जो प्रसंग आहे हा दुःखद प्रसंग आहे आणि ज्या नेत्यांनी या भागासाठी खूप काही केलं त्या नेत्याला जर खरंच श्रद्धांजली व्हायची असेल तर हाके सरांनी माघार घ्यावी ही विनंती मी हाके सरांना केली. आणि हाके सरांनी सगळ्या सहकार्याशी त्यांच्या सगळ्या चर्चा केल्या आणि हाके सरांनी आज निश्चित प्रकारे माघार घेतली. खऱ्या अर्थाने आता हाके सरांनी माघार घेतली. काँग्रेस निवडणूक लढवणार आहे. आम्ही काँग्रेस आपल्या माध्यमातून सांगतो, काँग्रेसला पण आम्ही विनंती करणार. आमचे वरिष्ठ नेते पण विनंती करतील, कारण हा काँग्रेसचा राष्ट्रीय पक्ष आहे त्यामुळे त्यांचं सगळं दिल्लीमधलं ठरतं. आमचे नेते दिल्लीचे, महाराष्ट्रातले जे प्रमुख काँग्रेसचे मंडळीत त्या सगळ्याची चर्चा करतील आणि त्या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे तिथंही आम्ही काँग्रेसला विनंती करू की आपला उमेदवारी अर्ज माघारी 100% येशील. मामा खरं तर आता तुम्ही हाके सरांशी चर्चा केली, माघार घेतली, काँग्रेस त्यामध्ये अजून आहे. काँग्रेस आहे तर आम्ही काँग्रेसला विनंती करतोय. शेवटच्या दिवसापर्यंत आम्ही त्यांना विनंती करणार आणि निश्चित प्रकारे काँग्रेसची मंडळी पण ही शेवटी हा पक्ष जुना पक्ष आहे. त्यामुळे आजचा हा प्रसंग हा पोटनिवडणुकीचा आहे. हा दुःखद वेळ ही दादांना श्रद्धांजली वाहण्यासाठी. त्यामुळे दादांना श्रद्धांजली व्हायची असेल तर निश्चित प्रकारे आणि सुनेत्रा वहिनींना पाठिंबा काँग्रेस पक्ष निश्चित प्रकारे यातनं माघार घेण्यासाठी आम्ही विनंती करणार आहोत. ब्युरो रिपोर्ट, SPN मराठी, बारामती.